असा दडपशाही इलेक्शन मी कधी नाही पाहिलं। ही निवडणूक आता जनतेची झालेली आहे। तुम्ही मतदान करा आणि जावा, हे कुठली दडपशाही? ही दडपशाही हायराईज मध्ये का नाही करत? मग ऑलरेडी बघताय की इथे कशी दडपशाही आणि हुकुमशाही चालू आहे। पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन असा दडपशाही इलेक्शन मी कधी नाही पाहिलं। आणि मी एक अपक्ष उमेदवार आहे, माझ्याकडे काहीच नाहीये, फक्त लोकांचं प्रेम आहे। आणि तुम्ही बघू शकता की जनता उमडून आली आहे, जनताला बदल हवा आहे हे जनतालाही कळतंय, म्हणून जनता आली आहे। कार्यकर्ता एक दोन जे आहे ज्यांच्या तडीपाराची नोटीस वाजवली आहे, परमिशन जे भेटलंय त्या परमिशनच्या अनुषंगाने ते 1 ते 4 आले, तरी पण त्यांना पकडलंय, त्यांना गाडीमध्ये बसवलंय, बोलले तुम्ही जबरदस्ती मतदान करा आणि जावा, हे कुठली दडपशाही? 1 ते 4 तुम्ही टायमिंग दिलंय, तरी पण तुम्ही त्याला बोलताय की तुम्ही मतदान करा आणि निघा, हे कसला नियम आहे? हायकोर्टची ऑर्डर आहे साहेब की तुम्ही एक अँटी सोशल एलिमेंट्स असतो ना, त्याला तुम्ही तडीपार या एक्सटर्नमेंट करू शकतात। डीसीपी साहेब असतील या आपले एसीपी साहेब असतील, पूर्णपणे अपयशी ठरले आहे साहेब। एक फ्री अँड फेअर पोल जो आपण बोलतो डेमोक्रेसी राहायला पाहिजे, याच्यामध्ये यांचा कुठेही हातभार नाहीये। शिवशक्तीनगर मधून माझा एक कार्यकर्ता आहे, त्याने मला फोन केला, त्याला पण जबरदस्ती घेऊन जाऊन त्याला मतदान करायला लावलं। फक्त तो बोलतोय की मला तिथे मकरंद नार्वेकरनी दिसला, मकरंद नार्वेकरनी फोन केला पोलिसांना आणि त्याला डायरेक्ट गाडीमध्ये बसून जबरदस्ती वोट करून त्यांना पळवलंय। म्हणजे हे कसलं आहे? मकरंद नार्वेकर आणि दुसरे अपक्ष तेजल दीपक पवार, जिच्या सर्व पक्षांनी तिला पाठिंबा दिलेला आहे, भारतीय जनता पक्षाच्याही लोकांनी आतून पाठिंबा दिलाय की ही निवडणूक तेजल दीपक पवार यांची राहिली नसून ही निवडणूक आता जनतेची झालेली आहे। 26च्या प्रभागातल्या जनतेने निवडणूक आपल्यावर घेतलेली आहे। बंजारा समाज म्हणा, दलित समाज म्हणा, मराठा समाज म्हणा, प्रत्येक समाजाने यांच्या दडपशाहीच्या विरोधात लोक उतरलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। पहिल्यांदा ह्या खुलाब्यामध्ये इतिहास झालाय, ज्याला मतदान केलं त्याला बंद करा, आतमध्ये करा, हे काय चाललाय प्रकार? कारण हे चाललंय पूर्ण दडपशाही, जेणेकरून लोकांनी मतदानाला बाहेर पडू नये, भीती राहावी। ही दडपशाही हायराईज मध्ये का नाही करत? ही दडपशाही इतर ठिकाणी का नाही करत? फक्त आंबेडकर नगर आणि गणेश मूर्ती नगर ह्या ठिकाणी केली जाते। याचा अर्थ असा की आंबेडकर नगर मधले जेवढा याचा जो बंजारा समाज आहे तो आज रस्त्यावर उतरलाय आणि प्रत्येक रस्त्यावर उतरून त्या लोकांनी आपलं ठरवलंय तेजल दीपक पवारची नसून ही निवडणूक माझ्या समाजाची आहे, माझ्या बांधवांची आहे। माझ्या बांधवांच्या त्या नेत्यांवरती जो ह्या लोकांनी अपमान केलाय, त्यांना बांबूनी मारू असं म्हणून जो अपमान केलाय, त्याच्या विरोधात ह्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आज ही पब्लिक पूर्ण रस्त्यावर उतरलेली आहे। कारण अध्यक्ष हा सभापतीमध्ये असतो, रस्त्यावर नसतो। आज अध्यक्ष बिंदास आपल्या बूथ मध्ये शिरतायत, हे चुकीचं आहे। त्यामुळे त्यांची घाबरलेत आणि ही निश्चित तुम्हाला उद्याचा निकाल एकदम अनपेक्षित असा निघेल।